अगे महाराणी, किती दुपार झालीये. मग तू आत्ता का झोपलीयस बरं? अहो आई, काम करून करून मी खूपच थकलीये हो, आणि म्हणूनच मी आराम करतीये. चल चल, आता डायरेक्ट रात्रीच आराम कर तू. पण आत्ता नाही. आता गच्चीवर जाऊन जरा पापड वाळत घाल, आणि ते मसाले पण भाजायचे आहेत ना तुला. मी बोलले ना आई, मी आता खूपच थकलीये, त्यामुळे मला थोडा वेळ आराम करू द्या. अरे देवा, चल ठीक आहे, पण थोडा वेळ आराम करून लगेच उठ, नाहीतर डायरेक्ट संध्याकाळीच उठशील तू. दोघी सुना तर एकापेक्षा एकच आहेत. ताई अगदी बरोबर बोलत होत्या की आईंच्या जर सगळ्याच गोष्टी ऐकत बसल्या तर त्या एक ना एक दिवस मला डोकेदुखीच करतील. आता सरळ सरळ तोंडावर नाही बोलल्यावरतीच त्या गप्प बसल्या. असेच काही दिवस निघून जातात आणि झिलमिल आता तिच्या गावाकडचे कपडे घालायला लागते. पण ते कपडे विवेकला अजिबात नाही आवडत. अगं हे काय झिलमिल, तुझ्यासाठी मी किती सारे मॉडर्न कपडे आणलेत. सुरुवातीच्या दिवसात तर तू ते सगळे कपडे घातलीस, पण आता तू परत ते गावाकडचेच कपडे घालायला लागलीयस. अगं या कपड्यांना काही स्टाईल पण नाहीये आणि कोणती डिझाईन पण नाहीये. खूपच लो क्लास वाटतायत हे कपडे. मला माफ करा, पण सुरुवातीच्या दिवसात तुमच्या आनंदासाठी मी ते सगळे कपडे घातले जे तुम्ही माझ्यासाठी घेऊन आला होता. पण ते कपडे मी रोज रोज नाही घालू शकत. लहानपणापासून मी हे असेच कपडे घालत आलीये आणि यामध्येच मला चांगलं वाटतं. आता मी तुमच्या आनंदासाठी किती काय काय केलं, पण माझ्या आनंदाचं काय? अगं तसं नाहीये झिलमिल, पण तुला स्वतःला बदलावंच लागेल, कारण हे एक शहर आहे, तुझं खेडेगाव नाही. त्यामुळे मी काय बोलतोय ते समजण्याचा प्रयत्न कर. तुम्ही मला काही पण सांगा, पण मी आता कुणासाठी नाही बदलणार. चला आता पटकन आवरून घ्या, तोपर्यंत मी तुमचा डबा पॅक करते. पुढे एके दिवशी चकोर आणि झिलमिल एका मंदिराच्या जवळून जात असतात आणि त्यावेळी अगं ते बघ झिलमिल, मंदिराच्या बाहेर गरीब लोकांना प्रसाद वाटला जातोय. वाव ताई, जेवणाचा वास तर खूपच छान येतोय. आणि तुम्हाला माहितीये का, आमच्या गावाकडच्या भंडाऱ्यामध्ये पण असाच जेवणाचा वास यायचा. हो झिलमिल, माझ्या गावाकडे पण. चल मग, वाट कसली बघतोय आपण? आपण दोघी पण त्या रांगेत जाऊन उभे राहू. अहो पण ताई, ते जेवण तर गरीब आणि बिचाऱ्या लोकांसाठी आहे, आपल्यासाठी नाहीये. अगं त्यात काय एवढं? देवाच्या दारात तर आपण सगळेच गरीब आहोत. चल आता. मग त्या दोघी मिळून रांगेत उभ्या राहतात आणि तिथलं जेवण मस्तपैकी खाऊन घेतात. आणि त्या दोघींना रंजनाची श्रीमंत मैत्रीण मालविका बघते आणि ती नंतर रंजनाला कॉल करून सगळं सांगते. काय, माझ्या सुना ते पण त्या गरीब लोकांच्या लाईन मध्ये जेवणासाठी उभ्या होत्या? ओ रंजना, आणि मी तुला खोटं का बोलेल बरं? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. आणि तुझे काही एवढे दिवस वाईट आलेत का ग, जे तू तुझ्या सुनांना गरीब लोकांच्या लाईन मध्ये उभे राहून जेवण घ्यायला पाठवलीस? अगं असं काहीच नाहीये मालविका, मी तुझ्याशी जरा नंतर बोलते. रंजनाला आता त्या दोघींवर खूपच राग येतो आणि मग त्या दोघी घरी आल्यानंतर बहुतेक तुम्ही दोघींनी ठरवलेलंच आहे की मला तुम्ही कुठे तोंड दाखवण्या लायकच नाही ठेवणार. काय, बरोबर बोलले ना मी? हो पण आई, आम्ही दोघी जर मंदिरात काही खाऊन आलो तर त्यात काय झालं बरं? आम्हाला तर ते जेवण खूपच आवडलं आणि शेवटी तो तर देवाचा प्रसादच आहे ना. हो ना आई, आणि तुम्हाला माहितीये का, ते जेवण तर खूपच छान होतं. मी तर म्हणते की तुम्ही पण तिथे जाऊन एकदा जेवण करून या. अगं मूर्खांनो, ते जेवण खास गरीब लोकांसाठी होतं, आणि तुम्ही दोघी तर एवढ्या श्रीमंत घरातल्या असून पण गरीब लोकांच्या लाईन मध्ये का उभ्या होत्या मग? आणि तुम्हा दोघींना माझी श्रीमंत मैत्रीण मालविकाने पाहिलं आणि मला फोन करून सगळं सांगितलं. आता जरा तुम्हीच विचार करा, तिच्यासमोर माझी काय इज्जत राहिली? ते पण फक्त तुम्हा दोघींच्या मूर्खपणामुळे. अहो पण आई, ही गोष्ट एवढी मोठी थोडी ना आहे. मंदिरातला प्रसाद तर कोणी पण खाऊ शकतं ना. आणि असं पण ताई बोलत होती की देवाच्या दारात तर सगळेच गरीब असतात, मग आम्ही प्रसाद खाल्ला तर कुठे बिघडलं? तू तर गप्पच बस झिलमिल. अगं मला तुझ्याकडून खूपच अपेक्षा होत्या.
की कमीत कमी तू तर या अडाणी चकोरसारखी नसणारेस. पण दिवसेंदिवस तिच्या संगतीत राहून तू पण बिघडायला लागलीयस. हे बघ झिलमिल, या बिंडोक चकोरच्या बोलण्यात येऊ नकोस तू. ही एक नंबरची नालायक मुलगी आहे. झिलमिल काही माझ्या बोलण्यात येत नाहीये आई. आणि ती जे पण काही बोलतीये ती अगदी बरोबर बोलतीये. ती पण तिचं मत मांडू शकते. आता असं थोडीच होणार आहे की तुम्ही जे पण काही बोलाल ते सगळेच लोक ऐकतील. शांत बस चकोर. जास्त बडबड केलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. मूर्ख कुठली. रंजना त्या दोघींना यापुढे काहीच नाही बोलू शकत, कारण त्या दोघी आता तिला उलट उत्तर देत होत्या. अहो ताई, तुम्ही तर मला हे बोलला होता की तुला जे बरोबर वाटतं तेच कर. पण त्या कारणामुळे मला आता रोजच सगळ्यांची बोलणी खावी लागतायत. आणि त्यात माझं यांच्याबरोबर पण तू तू मेमे झाली. अगं झिलमिल, तू त्या गोष्टीकडे एवढं लक्ष नको देऊस. सगळ्यात महत्वाचा तुझा आनंद आहे. आणि तुला तर ते जेवण आवडलं ना? हो ताई, खूपच आवडलं मला ते जेवण. आणि ते खाऊन तर मला माझ्या गावचीच आठवण आली. अरे वा, मग एवढा कसला विचार करतेयस तू? जे काम करून तुला आनंद मिळतो त्या गोष्टीला घेऊन एवढा पश्चाताप नाही केला पाहिजे. समजलं का? हो ताई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. असंच एके दिवशी, अहो ऐका ना, मला काही पैशांची गरज होती. ती मी आपल्या घराबाहेर एक गाय आणायचा विचार करतीये. आणि तिचा एक छोटासा गोठा पण बनवेल, जिथे मी तिचं दूध काढेल. आणि मग ते दूध मी खूपच आनंदाने पिल. काय? अगं हे तू काय बोलतेय झिलमिल? आपल्याकडे रोज सकाळ सकाळी दूधवाला तर येतोस ना, मग त्या दुधाचं तू काय लोणचं घालणारेस का? अहो हे तुम्ही काय बोलताय? अगं हा प्रश्न तर मी तुला विचारला पाहिजे की हे तू काय बोलायला लागलीयस. हे एक शहर आहे, तुझं खेडेगाव नाही, जे घराच्या बाहेर तू एक गोठा बांधशील. पण मग मी आता काय करू? मला शहराकडचं हे दूध अजिबात नाही आवडत. आणि मला तर गाईचं शुद्ध दूध प्यायचंय. आणि या शहराकडच्या दुधामध्ये खूपच पाणी घालतात. अगं असं काहीच नाहीये झिलमिल. विवेक अगदी बरोबर बोलतोय झिलमिल. हे फालतूची नाटकी करायची बंद कर पहिला. खूप झालं आता तुझं. आली मोठी गाय आणणारी. अगं जर तुला इथलं दूध आवडत नसेल तर आपण दूधवाला बदलून देऊ ना. पण या घरामध्ये गाय अजिबात नाही येणार. ठीक आहे, मग मी पण आजपासून जेवणच नाही करणार. हा हा, नको जेवस. यामध्ये तुझंच नुकसान आहे, आमचं नाही. अगं मी तर तुला खूपच समंजस समजत होते, पण तू तर त्याच्या एकदम उलटीच निघालीस. आणि तुझं हे काय चालू आहे झिलमिल? एवढ्याशा गोष्टीवर चिडून कोण जेवण बंद करतं का? उगच काही पण नाटकी नको करूस. आणि काहीतरी खाऊन घे. उगच उपाशी नको राहूस. नाही, मी तर आता काहीच नाही खाणार, कारण माझ्या बोलण्याची या घरामध्ये काहीच कदर नाहीये. अगं पण झिलमिल, ऐक तर माझं. अरे जाऊ दे तिला. आणि तू काय तिला समजावून सांगतोयस? निघ आता ऑफिसला. आणि तिला तर तू दिवसभर उपाशीच राहू दे, तेव्हाच तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. आजकाल तर या दोन्ही सुनांची जरा जास्तच नाटकी चालू आहेत, बाकी काही नाही. मग विवेकला इच्छा नसताना पण ऑफिसला जावं लागतं. आणि दुसरीकडे झिलमिल दिवसभर जेवणच नाही करत. अगं झिलमिल, जाऊ दे ना आता. हे घे, हे जेवण करून घे पहिला. मी तुझ्यासाठी मस्त चणा मसाला बनवलाय. आमच्या गावची ही स्पेशल भाजी आहे. आणि मला माहितीये की ही भाजी तुला पण खूपच आवडते. चल, आपण दोघी एकत्रच खाऊ. मी तर आमच्या एकदम गावच्या पद्धतीनेच बनवले. आणि तू खाल्लीस तर तुला पण हे खूपच आवडेल. नाही ताई, मला काहीच नकोय खायला. निघून जा तुम्ही इथून. आणि मला तर तुम्ही एकटीलाच राहू द्या. अगं पण झिलमिल, असंच केली तर तुझी तब्येत खराब होऊ शकते ना. होऊ द्या मग. असं पण या घरामध्ये कोणाला फरक पडतोय? ओफो झिलमिल, असं का बोलतीयस तू? अगं तू स्वतःला कशाला त्रास करतीयस? आणि मला माहितीये की तू घरच्या बाकीच्या लोकांवर चिडलीयस. पण मी काय केलं बरं? चल ना माझ्यासोबत खायला. नाही ताई, मला एकटीलाच राहू द्या थोडा वेळ. खरंच सांगतीये मी, मला जेवायची अजिबात इच्छा नाहीये. अच्छा ठीक आहे झिलमिल, जशी तुझी इच्छा.
मी तुझ्यावरती जबरदस्ती नाही करणार. पण हो झिलमिल, भूक लागली तर खाऊन घे बर का. झिलमिलच्या अशा हट्टीपणामुळे घरचे सगळेच लोक खूपच वैतागून जातात. पुढे एके दिवशी, मग रंजना, कशी आहे तुझी नवीन सून? मानलं पाहिजे तुला अंजू. अगं काय सून शोधून दिलीयस तू मला. खरंच थँक्स रंजना. तसं तुला तर माहितीच आहे की माझी पसंत खूपच चांगली आहे. अगं कसली चांगली आहे तुझी पसंत? एकदम भंगार आहे ती. अगं ना तर तू स्वतःसाठी एक चांगली सून शोधू शकलीस आणि नाही माझ्यासाठी. अगं ती झिलमिल तर फक्त सुरुवातीच्या दिवसातच भोळी होती, पण त्यानंतर ती जे बदललीये ना, ती विचारूच नकोस. अगं ती तर माझ्या मोठ्या सुनेपेक्षा पण जास्त त्रास द्यायला लागलीये मला. काय? हे तू काय बोलतीयस रंजना? अगं मला तर वाटलं होतं की झिलमिलने तुम्हा सगळ्यांचं मन जिंकलं असेल. बहुतेक माझ्या नशिबात चांगली सून मिळणं लिहिलेलंच नाहीये. अगं या गावठी मुलींनी तर माझा बीपी हाय करून ठेवलाय. आणि मी तुला सांगते अंजू, की यांच्या अशा या वागण्यामुळे एक ना एक दिवस मी टपकणारच आहे बघ. असं नको बोलूस रंजना. आणि मला माफ कर यार. तू माझ्यावरती किती विश्वास ठेवला होतास आणि म्हणूनच तू झिलमिलला तुझी सून बनवलीस. जाऊ दे अंजू, तुला थोडी ना काही माहिती होतं आणि तोंडावरून पण तुला ती भोळीच वाटली होती ना. पण वेळेनुसार ती तिचे रंग दाखवायलाच लागली. अगं आपण तर इथे बसून शहरातल्या सुनांना नावं ठेवत असतो, पण या गावाकडच्या सुनांची नाटकी पण काही कमी नसतात. हो ना रंजना, हे तू अगदी बरोबर बोललीस. पुढे एके दिवशी, ज्यावेळी रंजना सकाळी उठून बाहेर येते, त्यावेळी झिलमिलला घराच्या बाहेर शेण थापताना बघते आणि ते पाहून तिला धक्काच बसतो. अरे देवा, हे तू काय करतीये झिलमिल? अगं जरा बिंडोक आहेस का तू? शेण लावून पूर्ण भिंत खराब करून टाकलीस तू. शी, किती वास मारतोय याचा. अगं हे काय झिलमिल? याआधी पण मी तुला किती वेळा सांगितले की हे गाव नाही तर शहर आहे आणि इथे हे सगळं नाही चालत. अहो पण गाव असू दे नाही तर शहर असू दे, घर तर घरच असतं ना. आणि तुम्हाला माहितीये का, घर शेणाने सारवल्यामुळे घरामध्ये सुख शांती राहते आणि त्याचबरोबर आपलं घर थंड पण राहतं, ज्या कारणाने आपल्याला फॅन किंवा एसी लावायची गरजच नाही पडणार. बाप रे, आता तर माझं डोकं फक्त फुटायचीच वेळ आलीये. एक ती अर्धवट चकोरची कमी होती, जे त्यात भर घालायला तू माझं रक्त प्यायला लागलीयस. अहो आई, अर्धवट कुणाला बोलला तुम्ही? अगं तुलाच बोलले मी अर्धवट, कारण तू आहेसच अर्धवट. कारण आज तुला जर डोकं असतं ना, तर झिलमिलला तू हे करूच दिलं नसतंस. पण नाही, तू कशाला हे करशील? तू तर मस्त मजा घेत तिला शेण थापताना बघतीयस. तू तर गप्पच बस चकोर. आणि तू झिलमिल, या पहिला की तुला इथे कोणी बघेल त्याआधी हे शेण इथून काढून टाक आणि पहिला जाऊन आंघोळ करून घे. पुढे एके दिवशी, ज्यावेळी गल्लीमध्ये एक फंक्शन असतो, त्यावेळी रंजनाच्या दोन्ही सुना मस्त डान्स करायला लागतात आणि त्या दोघींचा तो डान्स पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच लोक त्यांच्यावर हसायला लागतात. आता तुला काय सांगू रंजना, कुठून आणलीयस तुझ्या तर दोन्ही सुना? खरंच बाई, अख्ख्या फंक्शन मध्ये त्यांनी तर आगच लावून दिली. नाहीतर काय, किती मजा आली त्या दोघींचा डान्स बघून. आमचं हसणं तर कंट्रोलच नव्हतं होत. खरंच रंजना, तो फंक्शन तर खूपच बोरिंग होता, पण त्या तुझ्या दोन्ही सुनांनीच आम्हाला एवढं एंटरटेन केलं. काय? माझ्या दोन्ही सुना अख्ख्या गल्लीसमोर नाचत होत्या? रंजनाला आता धक्काच बसतो. हे बघा, आज मी तुम्हा दोघींना हे शेवटचं सांगतीये. जर तुम्हा दोघींनी यापुढे कोणता कांड केला ज्यामुळे माझ्या इज्जतीची वाट लागेल, तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि जर एवढं सांगून तुम्हा दोघींनी परत तेच केलं, तर मी तुम्हा दोघींचा तो हाल करेन की त्याचा तुम्हा दोघींनी विचार पण केलेला नसेल. आई, तुम्ही आम्हा दोघींना असं नाही धमकवू शकत. अहो आम्ही काय कोणाचा खून करून आलोय का? त्या फंक्शन मध्ये फक्त डान्सच केलाय आम्ही, आणि ते करणं पण कोणता गुन्हा आहे का? नाहीतर काय आई, अहो आमच्या गावामध्ये कोणता पण फंक्शन असतो ना, त्यावेळी पूर्ण गाव एकत्र येऊन आम्ही खूपच मजा करतो
आणि असंच एकत्र नाचतो. अगं पण ते तुम्हा दोघींचं गाव होतं ना, पण हे एक शहर आहे. त्यामुळे गावाकडच्या गोष्टी आता तुम्ही विसरून जा आणि जिथं राहतात तिथल्या गोष्टीचा स्वीकार करा. नाहीतर मी खरेच बोलतीये, मी तुम्हा दोघींचं जगणं खूपच अवघड करून ठेवेल. हे त्याच प्रकारे ज्या प्रकारे तुम्ही माझं करून ठेवले. बास झालं आई, तुम्ही आमच्यावर असा अत्याचार नाही करू शकत. अहो आमचं पण काही आयुष्य आहे की नाही, आणि आम्ही काय तुमच्या हातची कठपुतली नाहीये. जे तुम्ही जसं नाचवाल तसंच आम्ही नाचू. काय? झिलमिलच्या तोंडून हे उर्मटपणाचं बोलणं ऐकून रंजनाला आता धक्काच बसतो. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.